नकाशातला भगवा पुसला, पण पुरावे कसे पुसणार? मित्रांनो, NCERTने मराठा साम्राज्याचा नकाशा पुस्तकातून कमी केला, पण याने सत्य इतिहास पुसला जाणार का? नक्कीच नाही. आज आपण पाहणार आहोत असे 3 दस्तऐवजी पुरावे जे मराठा साम्राज्याची बाजू भक्कम करतात. पुरावा क्रमांक 1, अहमदिया करार 1752. ज्यावेळी मुघल बादशाह हतबल झाला होता, तेव्हा 23 एप्रिल 1752 रोजी एक ऐतिहासिक करार झाला, ज्याला अहमदनामा म्हणतात. या करारानुसार मुघल साम्राज्याचे अंतर्गत आणि परकीय शत्रूंपासून संरक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांनी स्वीकारली. याच्या बदल्यात मराठ्यांना पंजाब, सिंध आणि राजपुतानामधून चौथ वसूल करण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला. पुरावा क्रमांक 2, ब्रिटिश रेकॉर्ड्स आणि कोर्ट ऑफ पुना. आता बघा दुसरा पुरावा. परराष्ट्र सचिव CE एनचे यांच्या अधिकृत ट्रेटरी बुक मध्ये जेथे ब्रिटिशांनी केलेले ऐतिहासिक करार नोंदवले आहेत, तेथे स्पष्ट लिहिले आहे की अल्टिमेटली लीड टू द सब्जेक्शन ऑफ ऑल द राजपूत स्टेट टू द कोर्ट ऑफ पुना. म्हणजे स्वतः इंग्रज मान्य करतात की जोधपूरसह राजस्थानची सर्व राज्ये पुणे म्हणजेच मराठा दरबाराच्या अधिपत्याखाली होती. येथे आणखी एक गोष्ट नोंद आहे की महादजी शिंदेंनी जोधपूर जिंकून तेथून 60 लाखाची खंडणी वसूल केली होती. जर तेथे मराठे नव्हते तर मग ही खंडणी कुणी आणि का दिली? स्वतः इंग्रजांनी ज्या सत्तेला 1818 पर्यंत कोर्ट ऑफ पुना म्हणून सर्वोच्च मान्यता दिली, त्या सत्तेचा नकाशा आज पुसण्याचा का प्रयत्न होतोय? पुरावा क्रमांक 3, 1818 मधील ते ऐतिहासिक तह. तिसरा आणि सर्वात मोठा पुरावा, 1818 मधील तह. ज्यावेळी मराठा साम्राज्य संपलं, तेव्हा इंग्रजांनी राजपुतांशी अनेक करार केले. त्यात स्पष्ट लिहिलं होतं, आजपर्यंत जो टॅक्स तुम्ही मराठ्यांना दिला तो आता आम्हाला द्या. विचार करा, जर मराठ्यांचे तिथे राज्य किंवा अधिकार नव्हता तर इंग्रजांनी तो टॅक्स स्वतःकडे का वळवला असता? कारण इंग्रजांना चांगलंच माहित होतं की ते मराठा साम्राज्याचा कायदेशीर वारसा स्वतःकडे घेत आहेत. मराठ्यांचा अधिकार तेथे होता, म्हणूनच इंग्रजांना तो स्वतःकडे वळवून घ्यावा लागला. नकाशा बदलता येतील हो, पण सदर काळात मुघली दस्तावेज, ब्रिटिश दप्तरखाने आणि रक्ताने लिहिलेला पराक्रम नाही. NCERTचा हा निर्णय कदाचित शैक्षणिक किंवा राजकीय दबावाचा भाग असेल, पण म्हणून काय तुम्ही इतिहास बदलणार? नक्कीच हे स्वीकारार्ह नाही. कारण गौरवशाली इतिहास लपून नाही तर समजून घेऊन जपला जातो आणि त्यातूनच येणाऱ्या पिढ्या घडतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, राजपूत आणि मराठे दोघांचाही इतिहास शौर्य, स्वाभिमान आणि त्यागाने उजळलेला आहे. हा व्हिडिओ कोणालाही कमी दाखवण्यासाठी नाही, तर त्या काळातील वास्तव पुऱ्यांचं समजून घेण्यासाठी आहे. चला, आपल्या ज्वाजल्य इतिहासासाठी हे एक पाऊल उचला. वरील ईमेल कॉपी करा, तुमचे नाव टाका आणि डिस्क्रिप्शन मध्ये पुऱ्या सकट दिलेला मजकूर कॉपी करा आणि NCERTला मेल पाठवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि नकाशा पुसणाऱ्यांना पुऱ्या सकट हा आरसा दाखवा. कारण इतिहास हा फक्त विभागत नाही तर तो सर्वांना एकत्र आणतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.